त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात। म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी, म्हणजे मी काल परवाकडे कोकणामध्ये गेलो होतो आणि आपल्या राजन साळवी जे आमदार आहेत त्यांच्या घरी गेलो होतो। राजन साळवींबद्दल तुम्ही ऐकलं असेल, हटायला तयार नाही माणूस, मोडेन पण वाकणार नाही। जसं संजय राऊत तुरुंगात गेलो तरी 72 पण मी भाजपात येणार नाही, तसंच राजन साळवींनी सांगितलं। कारण आता यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना सगळ्यांना निरोप येत आहेत, अगदी वायकरना पण येत आहेत म्हणतात निरोप की एवढ्या दिवसामध्ये भाजपात या नाही तर तुरुंगात जा। पण राजन साळवींनी सांगितलं मी नाही जाणार भाजपामध्ये। त्यांच्या पत्नीवरती आरोपपत्र, मुलावरती आरोपपत्र, त्यांच्यावरती आरोपपत्र। घरी गेल्यानंतर ते तुमचं काय असते एसीबी ना, का पोलीस जरा एसीबी, त्यांनी त्यांच्या घरामधल्या सगळ्याची एक किंमत काढली। म्हणजे या फोटोची किंमत किती, ह्याची किती, दाराच्या खिडकीची किंमत किती, अगदी शौचालयाच्या कडीची किंमत किती। म्हटलं शौचालयाची किंमत पण दाखवा, त्यांना नसेल दाखवलं तर निवडणुकीनंतर दाखवू काय किंमत असते ती। पण सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे एक तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची किंमत केली। होऊ शकते किंमत छत्रपतींच्या पुतळ्याची? होऊ शकते? मग एक तो कोण तिथला सागर गोटाई ज्यांनी प्रधानमंत्री मोदीजींची तुलना महाराजांबरोबर केली होती, जर महाराजांच्या पुतळ्याची किंमत जर तुम्ही त्यांच्या लेखी 5000 असेल तर मग यांची किंमत काय? आणि ज्या खुर्चीत बसणाऱ्या हिंदू हृदय सम्राटांनी जेव्हा वाजपेयी मोदीजींना कचऱ्याच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा मोदींना वाचवलं होतं, त्या शिवसेना प्रमुखांच्या खुर्चीची किंमत सुद्धा ते करतायत नतद्रष्ट लोक। हे सगळं हाच कारभार आहे। हा कारभार मला पटत नाही, जीव जळतोय, तळमळतोय। आणि आज अशोक चव्हाण तिकडे गेले, कदाचित उद्या ते राज्यसभेत जाऊन खासदारकी भोगतील। अजितदादा तिकडे गेले उपमुख्यमंत्री म्हणून, जे काय थोडे दिवस राहिले ते खुर्ची उभवतील। आमचा गद्दार तिकडे गेलाय, तो सुद्धा काही दिवस खुर्चीत बसेल। पण माझा शेतकरी जो तळमळतोय, आत्महत्या करतोय, त्याच्या घराचं छप्पर उडून गेलेलं आहे, त्याच्या घरातल्या कोणीतरी आत्महत्या केलेली आहे, त्या घराकडे कोण बघणार? आज इथे सुद्धा कांद्याचा भाव काय चाललेला आहे, कांदा उत्पादक आहे तिकडे काय मिळते भाव, सोयाबीनला काय भाव आहे, कापसाला काय भाव आहे? एक तर कापूस उत्पादक शेतकरी हा खरेदी केंद्रात जातोय, मिळतोय तुम्हाला भाव? जे काय आपत्ती येते, अवकाळी येते, कधी दुष्काळ येतो, आता सुद्धा मराठवाड्यामध्ये टँकर सुरू झालेले आहेत। मराठवाड्यात आज टँकर सुरू झालेले आहेत। का अशोक चव्हाण तिकडे गेले म्हणून काय सगळीकडे पाऊस पडणार आहे? पाऊस पडलाय, विदर्भात पडलाय, अवकाळीचं संकट तिकडे आलंय। पण अशोक चव्हाण तिकडे गेले, मिंदे तिकडे गेले आणि सगळे भाजपात गेले। चला सगळे आम्ही भाजपात जातो, धरणं भरून दाखवताय अजितदादांसारखं नाही। जसं अजितदादा धरणं भरणार होतं तसं नाही मी बोलत, पण आम्ही सगळे भाजपात येतो। जर माझा शेतकरी हा समृद्ध होणार असेल तर आम्ही निवडणूकच लढवत नाही, तुम्ही बिनविरोध तुम्हाला आम्ही निवडून देतो। पण एकीकडे बोलायचं अब की बार 400 पार आणि घाम पुसत 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 सगळ्यांना फोडाफोडी करायचं। नितीश कुमारला फोडला, अशोक चव्हाणला फोडलं, शिवसेनेला फोडली, राष्ट्रवादी फोडली। काय एवढी भीती काय मनामध्ये? एवढी भीती एवढ्यासाठी आहे की तुम्ही 10 वर्षामध्ये काही केलेलं नाहीये आणि गावागावामध्ये जिकडे सरकारचे जे रथ फिरतायत, मोदी सरकार आले होते का तुमच्या गावात? हाकलून दिले, शाबास, तुमचं अभिनंदन करतो, जाहीर अभिनंदन करतो तुमचं। कारण शेतकरी त्यांना अडवतायत आणि पहिले विचारतात ते भारत सरकार आहे का मोदी सरकार आहे? मोदी सरकार कुठून आलं? जर सरकारचा पैसा म्हणजे ह्या सगळ्यांचा काबाड कष्ट करणाऱ्यांच्या हक्काचा पैसा, घामाचा पैसा, तो वापरून तुम्ही भारत सरकारची योजना मोदी सरकार म्हणून जर का करणार असाल आणि पुन्हा 10 वर्ष आणखीन निवडून येणार म्हणणार असाल तर एवढी माझी काही शेतकरी आणि महाराष्ट्रातली जनता ही भोळी भाबडी नाहीये। त्यांच्या हक्काचा कष्टाचा पैसा तुम्ही एकतर त्यांना देत नाही आहात।